सर्वप्रथम गद्य विभागमध्ये आपण पाहणार आहोत. एक उतारा दिले आहे तुम्हाला. हा 2 गुणांसाठी प्रश्न आहे. उतार्यावरील आधारित सूचनेनुसार कृती करा. फणसाच्या कोक्याचा रंग हिरवा आहे हे वाचल्यानंतर तुम्हाला कळेल. पॅसेज वाचल्याशिवाय तुम्ही उत्तरं लिहू शकत नाही. जर काही चुकीचं जाणवलं तर पॅसेज पूर्ण वाचा आणि मग उत्तरांची तयारी करा. दुसरा आहे पायापासून डोकीपर्यंत फळे लागलेले झाड ते कोणतं? तो फणस. हे तुम्हाला पॅसेजमध्येच उत्तरं मिळणार आहे. त्यामुळे बारकाईने पॅसेज पूर्ण वाचून घ्या आणि मगच उत्तराला सुरुवात करा. तर अधिक सरावासाठी प्रश्नपत्रिका दिलेली आहे. तुम्हाला अधिक प्रश्नपत्रिका हवी असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी अपलोड केलेल्या आहे. तुम्ही त्या पाहू शकता. अधिक सराव करू शकता. जास्तीत जास्त जेवढा जास्त सराव करणार तेवढे तुमच्या मनामधील बोर्ड परीक्षेची भीती जाणार आहे आणि तुम्ही चांगल्या पेपर सोडवणार आहात. त्यामधील 2 सब पॉईंट आहे. चैत्रात फणस फुलांनी डवरतो. चूक की बरोबर? तर पौष महिन्यामध्ये कधी कधी फणसांचे फळ अर्धे मातीत पण गाडले जाते. बरोबर. सोमत, तुम्ही अनुभवलेल्या चैत्र महिन्याचे वर्णन तुमच्या शब्दात करा. तुम्ही तुमच्या शब्दामध्ये वर्णन करायचं आहे. दुसरा पॅसेज आहे बरेलीच्या हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला जाणवलेल्या उणिवा. काय उणिवा आहेत? ना तिथे भूलतज्ञ होताना पुरेसं रक्त होतं आणि दुसरं काय होतं? संचित झालेल्या डॉक्टर व सहकार्यांना धीर देणारे नव्हते. तर अशा प्रकारे तर हा पॅसेज तुम्ही पाहून घेऊ शकता. पूर्ण वाचून घ्या. त्याशिवाय तुम्ही उत्तरं लिहायला सुरुवात करायची नाही आहे. प्रत्येक पॅसेज खाली त्याचे उत्तर प्रश्न असतात. ते पॅसेजमधीलच उत्तरं लिहायचे असतात. त्यामुळे तुम्हाला इथे वेगळं काही हे करायची गरज नाही. आउट ऑफ गुण तुम्ही मराठी विषयामध्ये अबव 95 गुण आरामात मिळवू शकता. इंटरनेटचे 20 + 80 असे म्हणून तुम्ही 90 अबव जाऊ शकता. एवढा सोपा पेपर असतो हा मराठीचा. कोणते लिहा? अरुणिमाला स्वतःचे रक्त देणारे कोण होते? तर डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना दिले. त्यानंतर एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बचेंद्रीजी. तर तुम्ही हे सोमत उत्तर कुठे मिळणार आहे? पुस्तक पॅसेजमध्येच मिळणार आहे. सोमत तुम्हाला विचारलेलं आहे प्रत्येक काळामध्ये एक जिद्द अरुणिमा असते. त्यामध्ये तुमचे विचार स्पष्ट करा. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही स्पष्ट करायचं आहे. आता हा अपठित उत्तर आहे गद्य. हा उत्तर जो आहे तो पुस्तकाच्या बाहेरील असतो. अपठित म्हणजे तुम्ही कधीही पठन केले नाही असा. उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 2 गुणांसाठी आहे. श्यामची आई पुस्तकातून बोध होणारे सद्गुण. तुम्हाला कोणकोणते सद्गुण त्यामधून आढळतात? स्वार्थ त्याग, प्रामाणिकपणा, बंधुभाव आणि निर्विघ्नपणा, निगर्वीपणा. तर अशा प्रकारचे तुम्हाला उत्तरं या पॅसेजमध्येच इथेच मिळणार आहेत. त्यानंतर श्यामची आई कादंबरीतील उत्तुंग विचार. कोणते 2 उत्तुंग विचार आहेत ते तुम्ही इथे लिहू शकता. विभाग 2 गद्य विभाग हा 2 गुणांसाठी आहे. तर इथे पाहू शकता आपण कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. हा प्रश्न 2 गुणांचा आहे. हा विभाग 2 गुणांचा नाही आहे. तर यामध्ये तुम्हाला चारित्र्य संपन्न बनण्यासाठी काय करावं लागेल? आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि टाळल्या पाहिजे त्या गोष्टी. टाळल्या पाहिजे आणि आवश्यक असणार म्हणजे काय? ज्या गरजेच्या आहे. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, विषय सर्वर्थ नावडो. टाळल्या पाहिजेत. काय टाळल्या पाहिजेत? कृजन बीजबाधा टाळो, दुराभिमान सारा गळो, न निश्चय कधी टळो. अशा प्रकारे तुम्हाला वाक्य इथे दिले आहे. जशा तसे लिहिले तरी चालेल आणि तुम्ही तुमच्या भाषेत लिहिले तरी अतिउत्तम. तुम्हाला पटकन अर्थ नाही समजले तुम्ही तसं लिहिले तरी अर्धा तरी गुण मिळून जातो. पुढील गोष्टींच्या बाबतीत कधी परमेश्वराकडे कोणती विनंती करतात ते लिहा. निश्चय, कधी टळो, विनंती चित्त, भजनी नको, दुराभिमान सारा गळो, मन दुरित आत्मबोधी जळो. त्यानंतर 2 गुणांसाठी आहे. मती सन्मती मार्गी मळो, न निश्चित कधी टळो. काव्य सौंदर्य लिहायचं आहे तुम्हाला. वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी कोणते उपाय तुम्ही कराल आणि काय ते तुम्ही इथे लिहा. प्रश्न याच्यामधील दुसरा आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्या एका कवीसंबंधी वृत्ती लिहा. 2 कविता आहेत. खोद आणखी थोडेसे, दिवा आणि दुसरे आकाशी झिपघेरे पाखरा. तर हे 2 रकाडे आहेत तुम्हाला इथे. 1-1 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आणि कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणं यासाठी 2 गुण आहेत. तुम्हाला यापैकी कुठली कविता आवडते त्या कवितेविषयी माहिती लिहा. प्रस्तुत कवीचे कवयित्री कोण आहे ते लिहा. कवितेचा विषय काय आहे, कोणत्या विषयावर आधारित आहे ते लिहायचं आहे. त्याला 1-1 गुण दिला जाईल. आणि कविता आवडते तर इथं शक्यतो तुम्ही पॉझिटिव्हच लिहायचं आहे. निगेटिव्ह कोणी लिहायचं नाही. होई मला कविता फार आवडते कारण यामधून सामाजिक संदेश फार छान दिलेला आहे. जे काही असेल वॉटेवर असेल ते तुम्ही लिहू शकता. इथे तुम्हाला 2 गुण आरामात मिळले जातात. हे गुण तुमच्या हातचे असतात. त्यामुळे असे छोटे छोटे गुण आहेत ना कलेक्ट करायला शिका. मार्क जाऊ देऊ नका मराठी विषयामध्ये. कारण हा लँग्वेज क्वेश्चन पेपर असतो आणि सगळे जर मराठी विषयाला घाबरतात पण घाबरण्यासारखं काही नाही आहे. सगळ्यात सोपा क्वेश्चन पेपर आहे खरं तर. विदाऊट स्टडी तुम्ही 35 to 40 आरामात जाऊ शकता. आरामात विदाऊट स्टडी. कारण की ग्रामर आणि बेसिक गोष्टी असतात यामध्ये खूप साऱ्या. रसग्रहण तुम्हाला करावं लागणार आहे. प्रॅक्टिस करावी लागणार आहे. खाली दिलेल्या काव्यसंग्रहाचे पंक्तीचे रसग्रहण करा. जरा लागलेच तिथे खोद आणखी जरासे.
म्हणजे पाण्याचा झरा जर लागला असेल थोडासा, तिथे अजून थोडं खोदलं तर जास्त झरा लागण्याची शक्यता असते, म्हणजे पाण्याचा स्रोत मिळण्याची शक्यता असते. अशा प्रकारे रसग्रहण तुम्हाला अजून लिहायचं आहे, ते तुम्ही लिहा. याची तयारी केल्याशिवाय तुम्ही लिहू शकत नाही, त्यामुळे प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. विभाग 3 आहे स्थूल वाचन. खालीलपैकी कोणत्याही कृती सोडवा. माणुसकी पेरणे काळाची गरज या विधानास तुम्हाला समजले अर्थ. तर माणुसकी पेरणे म्हणजे काय? जसं आपण शेतामध्ये धान पेरतो, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, मका, तसं माणुसकी नावाची एक गोष्ट असते, ती पेरल्याने माणसामध्ये माणुसकी येते. म्हणून आपण ह्याचा अर्थ आपण घेतलेला आहे की आपल्याकडे जे चांगलं आहे ते इतरांना दिलं तर माणसं चांगली वागतील आणि एकमेकांना गरजेला पडतील. तर पुढचा आहे टिप लिहा. गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. काय विशेष होते ते तुम्ही लिहा, कारण स्थूल वाचनामधला प्रश्न आहे. स्थूल वाचन वाचल्याशिवाय तुम्ही याचे उत्तर देऊ शकत नाही, म्हणून स्थूल वाचन वाचणं गरजेचं आहे. स्थूल वाचन वाचलं तर तुम्हाला 6 गुण इथे मिळणार आहेत, म्हणून स्थूल वाचन सगळ्यांनी मराठी पुस्तकातील स्थूल वाचन चांगलं वाचून या. विभक्ती कोशाचे कार्य लिहा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विभाग आहे 4 भाषा अभ्यास. हा 16 गुणांसाठी असतो. 16 गुणांपैकी तुम्ही पहा, समास दिलेला आहे तुम्हाला. सामाजिक शब्द विग्रह, समासाचे नाव. तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ, आणि समासाचे नाव आहे कर्मधारय समाज. त्यानंतर बापलेख, बाप आणि लेख, द्वंद्व समाज. अशा प्रकारे शब्दसिद्धी, बिनचूक, शेजारी पाजारी, दुकानदार, वटवट. तर प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द. प्रत्यय घटित म्हणजे दुकानदार, उपसर्ग घटित म्हणजे बिनचूक, आणि अभ्यस्त म्हणजे वटवट आणि शेजारी पाजारी. वाक्यप्रचार. खालील कोणत्याही 2 वाक्यांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आता ही अंदाजे रँडमली उत्तरपत्रिका काढलेली आहे, यामध्ये काही मिस्टेक असेल तर तुम्ही करेक्शन करू शकता, किंवा काय असेल डाऊट्स तर कमेंट्स करा. आणि ही प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण आता सर्वत्र सराव पेपर चालू आहेत. विशेष सराव परीक्षा क्रमांक 1, 2, सराव परीक्षा किंवा पूर्व परीक्षासुद्धा म्हटलं जातं. तगादा लावणे, मागे लागणे, पाढा वाचणे, चुकीच्या गोष्टींची जाणीव करून देणे, कंठस्थान घालणे म्हणजे ठार मारणे, अचंबित करणे, आश्चर्यचकित होणे. भाषा सौंदर्य, यामध्ये शब्दसंपत्ती. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ आणि संपादन करणारा संपादक. खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. पाणी म्हणजे जल, उदक. आकाश, नभ, गगन. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. गुण, अवगुण, दोष, दिवस, रात्र. वचन बदला. पाखरू, पाखरे, गाव, गावे. लेखन नियमानुसार शब्द लिहा. अचूक, यामध्ये अंतर्मुख, सामूहिक, शैक्षणिक, हुबेहूब, निसर्ग आणि पुरस्कार हे शब्द बरोबर आहेत. त्यानंतर विरामचिन्ह, याला आपण स्वल्पविराम म्हणतो, याला पूर्णविराम. हे शब्द तुम्ही इयत्ता पहिलीपासून शिकत आला, त्यामुळे इथे तुम्हाला गुण मिळू शकतात की नाही मिळू शकत. 1 गुण इझिली मिळू शकतो, म्हणून तुम्ही अशा प्रकारचा सराव जास्तीत जास्त करणं आहे. पारिभाषिक शब्द म्हणजे काय, तर तुम्ही दुसरे शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये प्रचलित भाषेमध्ये लिहा. कृती आणि कर, इथे तुम्हाला खरं तर ॲक्शन आणि टॅक्स असा शब्द आहे, त्याची मराठीमध्ये अर्थ हे मागील पानावरती आहे, ॲक्शन आणि टॅक्स. त्यानंतर सर्वात मोठा उपयोजित लेखन हा भाग आहे 24 गुणांसाठी. तर वाचाल कुमार भाषिकांसाठी प्रसिद्ध मासिक आहे. या मासिकामध्ये किशोरवयीन मुलांसाठी काही अंक लिहिले जातात. यामध्ये अंकासाठी शालेय विद्यार्थ्यांकडून स्वलिखित कथा, लेख, कविता, साहित्य मागवण्यात येते. किंवा दुसरं दिलेलं आहे तुम्हाला, एक वाचक या नावाने किशोर मासिकाचा दिवाळी अंक वाचणे झाल्याबद्दल संपादकाचे अभिनंदन करणारे पत्र. म्हणजे तुम्हाला हा लेख हे पुस्तक मागवण्यासाठी एक अर्ज करता येईल. पुस्तक मागणीपत्र आणि अभिनंदन पत्र दोन्हीपैकी एक तुम्ही करू शकता. पत्ता दिला आहे तुम्हाला, संपादक गांधीनगर, ठाणे. ओके. नेक्स्ट विचारले तुम्हाला सारांश लेखन. सारांश लेखन हा गद्य ई, प्रश्न क्रमांक ई मधील जो आता आपण अपठित उतारा वाचला तोच उताराचा 1/3 करायचा आहे. तर इथे तुम्ही 1/3 लिहिणार आहात. त्यानंतर खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. केक तयार करण्याची कार्यशाळा. स्थळ नामदेववाडी सभागृह, ठाणे. माफक विधी घेतली जाणार आहे. आयोजक कोणी केले आहे? निकिता देसाई यांनी तो सुरुवात केलेली आहे, म्हणजे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. प्रवेश मर्यादित आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचं शब्द मर्यादेचं जाहिरात लेखन करायचं आहे, ॲडव्हर्टाइजमेंट. यासाठी एक चौकोनामध्ये तुम्हाला आकर्षक इथे केकचं चित्र द्यावं लागेल, तुमची काही खास वैशिष्ट्य द्यावी लागेल, तुमची फीज, माहिती, त्यानंतर तुमच्या याचा लोगो, आणि इथे तुम्हाला संपर्कासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे द्यावं लागेल. अशा प्रकारे तुम्ही छान अशी अट्रॅक्टिव्ह अशी जाहिरात लेखन करायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्याचे काही उदाहरणं तुम्ही पाहायचे आहेत, त्याशिवाय तर सोडू शकत नाही. बातमी लेखन असेल, कथा लेखन असेल, तुमच्या पुस्तकमध्ये किंवा डायजेस्टमध्ये ऑलरेडी 3-4 सोडवले असतात, ते प्रकार तुम्ही पाहून जा, त्याचा सराव करा, म्हणजे तुम्हाला अधिक सोडवता येईल. आपल्या चॅनलवरती खूप सारे प्लेलिस्टमध्ये मागील काही प्रश्नपत्रिका आहेत, त्या जरा त्यांचा अभ्यास करा.
जास्तीत जास्त सराव करा, म्हणजे येणारे SSC बोर्ड 2026 या परीक्षेमध्ये तुम्हाला अधिकाधिक गुण मिळतील. बातमी लेखन आहे. नवजीवन विद्यामंदिर ठाणे या विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला या विषयावर बातमी तयार करा. अगदी या विषयावर बातमीपत्र म्हणजे आपण जसं न्यूजपेपरमध्ये वाचतो त्या पद्धतीने कोणत्या दिवशी, कोणत्या वारी, कोणत्या वेळेला कोणता कार्यक्रम पार पडला, प्रमुख पाहुणे कोण होते, अतिथी कोण होते, कार्यक्रमाची रूपरेषा कशी होती, त्यामध्ये कुठले कुठले कार्यक्रम झाले, शेवटी आभार प्रदर्शन कोणी मांडले आणि कार्यक्रमाची समाप्ती कशी झाली, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काही लिहिणे याला म्हणतो आपण बातमी लेखन. कथालेखन, खालील मुद्द्याच्या आधारे कथा लिहा. रस्त्याने जाणारा शाळकरी मुलगा. रस्त्याने जाणे, वाटेत दुर्घटनेची चाहूल, परिस्थितीची ओळख, हालचाल आणि सुटका. तर एक शाळकरी मुलगा जातो, त्याला काहीतरी दुर्घटना घडते, तो काही खड्ड्यात पडतो किंवा जाळ्यामध्ये अडकतो, मग त्याला ती परिस्थिती जाणवते की तर काहीतरी आता घटना घडलेली आहे. अशीच तो हालचाल करतो, स्वतः काहीतरी प्रयत्न करतो आणि त्याच्यातून त्याची सुटका पण होते. अशा प्रकारची कथा आहे साधारणतः. आता ही कथा जरी नवीन असली, कोणी वाचली नसेल तरी तुम्ही तयार करून इथे लिहू शकता. तोडकी मोडकी लिहिली तरी तुम्हाला चांगले गुण मिळतात. त्यामुळे कथा सोडून देऊ नका. अगदी नवीन असेल, बरेच मुलं विचार करतात की कथा नवीन आहे, मला जमत नाही आहे, हे कधी मी वाचलेलं नाही आहे, मग कशाला लिहित बसायचं, असं नको. तरीही ती लिहा किंवा त्याला ऑर असेल तर ऑर सोडवा, चांगले गुण मिळतात. खालील लेखन प्रकारातील कोणतीही एक कृती सोडवा. इथे पहा, कोणतीही एक सांगितलेली आहे. इथे 3 दिले आहेत. प्रसंग लेखन दिलेलं आहे, आत्मकथन आहे आणि वैचारिक एक आहे. या तिन्हीपैकी एक तुम्ही लिहू शकता. कोणता आहे? प्रसंग लेखनामध्ये वनमहोत्सव आहे, यामध्ये पर्यावरण संवर्धन, संस्कारक्षम कृती आहे, बालवृक्ष लागवड, आमची दिंडी, वृक्षदिंडी, संदेश दिंडी, शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण. आणि दुसरं आहे आत्मकथन, डस्टरचे आत्मकथन. एका डस्टरला काय वाटतं, जसं आपण फळा स्वच्छ ठेवतो डस्टरने, त्याला काय वाटतं, चुका दुरुस्त करण्यासाठी त्याचा उपयोग होतो, म्हणजे आपण खोडतो, स्वच्छतेसाठी उपयोग होतो. डस्टरमुळे फळात देखणं आणि गैरवापर होतो. वर्गात मस्ती करत असेल त्याचा गैरवापरसुद्धा केला जातो आणि बेंचवर आपटला जाणे, हे असं याबद्दल तो स्वतःचं मत सांगतो आणि त्याला फार वाईट वाटतं. यासाठी डस्टरचं आत्मकथन हे महत्त्वाचं आहे, ते तुम्ही लिहू शकता. एका डस्टरला काय वाटू शकतं. वैचारिक वादविवादमध्ये तुम्हाला वैचारिकमध्ये पाणी संवर्धन काळाची गरज या विषयावर तुमचं विचार लिहायचे आहेत. पाणी संवर्धन म्हणजे पाणी वाचवणे, संवर्धन म्हणजे वाचवणे. हे खरोखर काळाची गरज आहे का? तर हो, कारण की पाण्याचं दुर्भिक्ष आता फार मोठं आहे, कारण पृथ्वीवरती पाणी पिण्याचं त्या पाण्याचा साठा फार कमी आहे आणि समुद्रामध्ये किंवा बर्फाच्या स्वरूपात पाणी खूप जास्त आहे, 71%. तर ते पाणी आपण दररोजच्या जीवनामध्ये वापरू शकत नाही. ते पिण्याच्या पाण्याचा वापर आपण जर आत्ताच केला नाही तर पुढील भविष्यकाळामध्ये फार मोठ्या आपल्याला आपत्ती येणार आहे. तर अशा प्रकारचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.